भाजपा सारखा पक्ष जो RSSचाच एक भाग आहे, तो जेव्हा सत्तेवरती बसला ना, त्या दिवशी या भारताची लोकशाही मेलेली. कारण RSS जेव्हा RSSचं गठबंधन होत होतं, RSS जेव्हा स्थापन होत होती, वीर सावरकरांना प्रश्न विचारला गेला, तेव्हा कम्युनिस्ट पक्षाची स्थापना होत होती. काँग्रेसचं बळ वाढत होतं भारतामध्ये. तेव्हा सावरकरांना विचार केलं, तुम्ही जर का राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा नावाने एक संस्था स्थापन करताय, तर ती संस्था स्वातंत्र्याविरोधात लढेल का, म्हणजे स्वातंत्र्याच्या बाजूने लढेल का, ब्रिटिशांविरुद्ध लढेल का? तर सावरकरांचं उत्तर असं होतं, मोठ्या मासाला छोटा मासा खातोच. हे काय असतं, म्हणजे आपण छोटा मासा आणि ब्रिटिश मोठा मासा, मोठ्या मासाला छोटा मासा खातो, हा सृष्टी नियम. हे सावरकरांनी लिहिलेले आहे आणि हे RSSच्या ऑफिशियल डॉक्युमेंट्स मध्ये आहे. हे कुणीही कुठूनही उचलून सांगितलेलं नाही, कुणाचंही मत नाही. ही अशी यांची लोकशाही आहे. ज्यावेळी आपले सुभाषचंद्र बोस हे आर्मीज करत होते ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी, देशातल्या तरुणांना आझाद हिंद फौज, त्यावेळी RSS, मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा ह्या 3 संघटना ब्रिटिश आर्मी मध्ये भारतातल्या लोकांना भरती व्हावं यासाठी हे कॅम्प चालवत होते. आणि हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला. आणि या संघा आणि मुळात म्हणजे ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये शाहूंचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये फुलेंचा जन्म झाला, त्या भूमीमध्ये RSS सारखी कीड वाढली. हे आपलं दुर्दैव आहे. आणि आजही हाफचड्डी घालून आपले गृहमंत्री, परिवहन मंत्री बसतात. मुख्यमंत्री म्हणतात की जंतर मंतर वरती जे चाललेले ही अराजकता आहे. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणं ही अराजकता कधीपासून झाली? आंदोलन करणं हा प्रत्येक भारताचा मूलभूत अधिकार आहे. भारतीयांनी जागं व्हावं आणि विरोधाला विरोधच करावा. आणि महाराष्ट्रातली लोकशाही, तर तेव्हा महाराष्ट्रात लोकशाही मेलेली नव्हती बाय द वे, कारण महाराष्ट्रामध्ये पक्षांमध्ये स्वातंत्र्य होतं, मतदानामध्ये स्वातंत्र्य होतं, पण माणसं एक होती, विचार एक होता. पण ज्यावेळी 1300 रुपये देऊन मतं दिली, त्यावेळी